मी समजत होते त्यापेक्षा हा मुलगा चांगलाच धूर्त निघाला. आणि ती नेहा सुद्धा अचानक त्याला भाऊ का बोलायला लागली. तिच्या कालच्या आणि आजच्या वागण्यात इतका कसा काय बदल झाला. त्याला रेवतीला हातची जाऊ द्यायची नाही. तो नक्कीच तिची फसवणूक करतोय. मला हे सगळं अविनाशना सांगायला हवं. काही करून रेवतीला थांबवायला हवं. कौस्तुभ, तुझा या पुढचा प्रत्येक डाव मी उधळून लावणार आहे. भाऊजी, काय झालं? बॅग? कुठली बॅग? ही एवढे पैसे? हो, माझेच आहेत. तुझ्याकडे एवढे कुठून आले रे पैसे? बाबांनीच दिले, माझेच पॉकेट मनी. हे एवढे पैसे बाबाने दिले? हो, बाबांकडे खूप पैसे आलेत, अगदी बॅग भरून. मला चांगली आठवते ती बॅग. भाऊजी आज ऑफिसला जात असताना त्यांच्या हातात ती बॅग नव्हती. म्हणजे ती बॅग याच खोलीत असणार. आता कळेल नक्की त्या बॅग मध्ये काय आहे ते. कसं शक्य आहे? एवढी मोठी बॅग होती ती. म्हणजे त्यात पैसेही थोडे थोडके नसणार. शिवाय प्रथमने सुद्धा अविनाश भाऊजींकडे खूप पैसे असल्याचं सांगितलं होतं. म्हणजे ती बॅग आणि त्यातले पैसे इथेच असायला हवेत. अख्खी रूम 3दा शोधलीये मी, पण एक नोट सुद्धा दिसली नाही. भाऊजींनी असे कसे पैसे गायब केले? मी हार मानणार नाही. अनु, म्हात्रे काकू, काय हो? अगं आज आपल्या भागातलं पाणी जाणार आहे. तू ग्रुपवर वाचलं नाहीस का? अरे हो, तुझ्याकडे मोबाईल नाहीये ना? मी विसरलेच, सॉरी. हा नाही नाही काकू, सॉरी कशाला म्हणताय? मी घरीच असते ना, मला कशाला लागतोय मोबाईल? बघ, इतकी समजदार आहेस तू. मला ना तुझं नेहमी कौतुक वाटतं. नाहीतर आमचं ध्यान रोज उठून काहीतरी तरा असते तिची सुनबाईची. पण दुर्गा वहिनी खरंच खूप नशीबवान आहेत. म्हणूनच तर त्यांना तुझ्यासारखी सुंदर सालस अशी सून मिळाली आहे. पण त्यांना ना तुझं काही कौतुकच नाहीये ग. नाही नाही काकू, असं नाही आहे. आईंचं माझ्यावर खूप प्रेम आहे, फक्त त्या बोलत नाही. काकू पण थँक्यू, तुम्ही ते पाण्याबद्दल सांगितलं. मी पाणी भरून ठेवते. हा अगं मी काय म्हणते, आता ना छान भाज्यांचा सीझन आलाय. वर्ष झालं ग तुझ्या हातचा उंदीव नाही खाल्लाय. तू जर कधी बनवलंस तर मला आठवणीने दे हो. अरे त्यात सांगायचं काय, नक्की दे. अगं मी मध्ये तुला दहीवडे दिले होते. तू जसं शिकवलं होतं ना, अगदी तशीच रेसिपी केली होती मी. तू खाल्लेस ना? मला जमले होते का ग? दहीवडे? झालं,
म्हणजे तुझ्या सासूने एकटीनेच सगळे संपवले वाटतं. तरीच मी विचार करत होते की मला अनुने काहीच रिप्लाय कसा दिला नाही. आईंनी दहीवडे खाल्ले. दयाचं खाल्ल्यावर त्यांना खोकला होतो, त्यावरून आम्ही त्यांना टोकतो म्हणून घरात बोलल्या नसतील त्या.